विनोबा भावे म्हटलं की भूमिदान यज्ञ भूदान यज्ञ 1951मध्ये आचार्य विनोबा भावे यांनी भूदान यज्ञाला सुरुवात केली. त्यासाठी ते भारतभर त्यांनी भ्रमण केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लोकांना दान करण्यासाठी, विशेषतः जमीन दान करण्यासाठी प्रेरणा दिली आणि त्यांच्या प्रेरणेनं लाखो एकर जमीन विनोबांना भूदान यज्ञामध्ये मिळाली. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये असं म्हणतात की अस्थिपंजर फकीर तो आज, भूमिदान यज्ञाचा उठवी आवाज, तरी तीच लाट उसळली सहज गावोगावी. जे अस्थिपंजर फकीर अर्थात विनोबा भावे यांनी गावोगावी पायपीट करून लाखो एकर जमीन भूदान यज्ञामध्ये लोकांना मिळवून दिली. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांना असं म्हटलं की विनोबा भावे गावोगावी ते फिरले आणि त्या यज्ञामध्ये त्यांना एक गावामध्ये ती एक लाट उसळली दान करण्याची, विशेषतः जमीन दान करण्याची खूप मोठी लाट उसळली आणि ही एक मोठी लोक चळवळ निर्माण झाली. आणि या भूदान यज्ञाच्या माध्यमातून लोक हे एकमेकांमध्ये एक संघटित भावना निर्माण झाली.